नमस्कार, मी मनीष पाटील, क्रिकेट समालोचक. सर्व क्रीडा रसिकांचं मनःपूर्वक स्वागत करतो एका नव्या आणि ताज्या पॉडकास्ट सीरीजमध्ये, ज्याचं नाव आहे ए स्पोर्ट्स अँड इव्हेंट प्रस्तुत टेनिस क्रिकेटची दुनियादारी. मित्रांनो, आज आपण आमंत्रित केलेलं आहे दोन भावांना, ज्यांचं क्रिकेट आपण सातत्यानं मागच्या 25 वर्षांपासून पाहतोय. दोघंही उत्कृष्ट वक्ता आहेत आणि जे इतरांना जमत नाही, ते या दोघांनी जमून घेतलं. तर आमच्यासोबत आहेत ऋषीदादा वैद्य आणि योगेशदादा वैद्य. आपलं स्वागत आहे. थँक यू मनीष. ए-के स्पोर्ट्स इव्हेंट्सचे धन्यवाद की त्यांनी आम्हाला इथे बोलावलंय आणि हा एक चांगलाच कार्यक्रम होईल याची मी अपेक्षा करतोय. धन्यवाद मनीष. आणि ए-के स्पोर्ट्सचं खरंच मनापासून धन्यवाद, की पॉडकास्ट आजकाल खूप सगळ्यांना आवडत आहेत. त्यामुळे तुझं पण मी पण बघितलं होतं, पॉडकास्ट खूप चांगला झालाय. तर असंच करत राहा, हीच माझी शुभेच्छा. योगेशदादा, डेली रुटीन कसं चाललंय? डेली रुटीन एकदम व्यस्त असतं. कारण क्रिकेट व्यतिरिक्त नोकरी पण करायची असते आणि त्याच्यामुळे सकाळपासून साधारण 11 वाजता तो जॉबला जातो, रात्री 11 वाजता घरी यायला. त्याच्यामुळे क्रिकेटबद्दल कितीही अपेक्षा असली की आपण क्रिकेट खेळत राहावं, तर त्याला वेळ तेवढा देता येत नाही सध्या तरी. पण जितका वेळ दिलाय तेवढं चांगलं आहे. त्याच्यामुळे शेड्यूल चांगलं चाललेलं आहे आत्तापर्यंत तरी आणि असंच चालू राहील अशी अपेक्षा आहे. ऋषीदादा, तुमचं मग सेम? हां, माझं म्हणजे मी लेक्चर्स घेतो. त्यामुळे 8वी, 9वी, 10वी साधारणपणे शाळेचं असल्यामुळे दुपारी 2-2:30 नंतर जो मी बिझी होतो, तो घरी यायला 8-8:30 होतात. खेळायला म्हणशील तर वेळ सध्या तसा संध्याकाळचा मिळत नाही. पण सकाळी जेव्हा पण वेळ मिळतो, तेव्हा थोडीफार प्रॅक्टिस करतो. अजूनही क्रिकेटशी जरा निगडीत राहण्याचा प्रयत्न चालू असतो. ग्रेट. खूप चांगल्या पद्धतीने डेली रुटीन तुमचं चालू आहे आणि खूप चांगलं क्रिकेट खेळलं आहे. त्या क्रिकेटच्या खेळाचा आढावा आता आपण घेऊया. सुरुवात नेमकी कशी झाली? दोघांची एकत्रच झाली की तुम्ही अगोदर किंवा तुम्ही अगोदर? माझा क्रिकेटशी काही संबंध नव्हता. सत्य सांगतो. पहिल्यांदाच सांगतोय पॉडकास्टमध्ये. मी फक्त एक लोकल आपल्या समोर आमचं एक ग्राउंड होतं जेव्हा आम्ही आधी जिथे गोरेगावला राहायचो ईस्ट साईडला, कारण आता मी वेस्टला राहतो. तिथे एक छोटंसं ग्राउंड होतं, तिथे अंडर आर्म चालायचं आणि त्याच्यामध्ये हा आणि ह्याचा एक मित्र होता अजय म्हणून, अजय आठसले आणि यतीन दिघे. हे तिघं म्हणजे दिवसभर त्या ग्राउंडवर पडलेले असायचे. म्हणजे क्रिकेटसाठीच त्यांना आवड होती क्रिकेटची आणि आम्हाला क्रिकेटची काही घेणं देणं नव्हतं. माझं क्रिकेट व्यतिरिक्त भरपूर कामं होती, म्हणजे खेळ होते. त्याच्यामुळे हळू ह्याला बघून नंतर थोडं म्हणतात ना, की जसं वय आपण जसं कॉलेजमध्ये आलो, मग थोडा इंटरेस्ट वाढायला लागला क्रिकेटमध्ये आणि मग हळू फुटस्टेप्स फॉलो होतात. कारण हा जसं लेदर क्रिकेटसाठी आचरेकर सरांकडे जायचा, तर त्याच्यानंतर मग हळूहळू असं आपल्याला वाटायला लागलं, की क्रिकेट खेळावं. आपण टीव्हीवर बघतो क्रिकेट कसं चालतं, समोरांच्या टुर्नामेंट व्हायच्या क्रिकेटच्या आणि मग हळूहळू जशी आवड निर्माण झाली आणि मग जसं-जसं एक थोडा काळ गेला, थोडं एखाद 2 आपण मॅचेस चांगल्या खेळलो, तर मग आमच्याकडे एक प्लेयर होता गणेश शिंदे म्हणून. त्याने मला पहिल्यांदी अमृतसाठी खेळायला नेलेलं आणि तेव्हा सहार कार्गोला टुर्नामेंट असायची. त्या सहार कार्गोला पहिल्यांदा मी समोर मॅचलेस होती आणि संदीप दळवीला फेस केलं होतं. असा हा प्रवास सुरू झाला. म्हणजे हे एकदमच म्हणतो ना, यंग एकदम रॉ होतो तेव्हा. नुकतंच गल्लीतनं म्हणतो ना, आपण एक साधारण आपल्या एक एरियामध्ये क्रिकेट खेळतोय आणि नंतर अचानक तुम्हाला टुर्नामेंटमध्ये नेतायत. तर ते तसं झालेलं आणि मग इव्हेंच्युअली थोडाफार क्रिकेट खेळलो चांगला. तुमचं? आमचं पण जसं योगेश बोलला, की आमच्यासमोर संदीप सोसायटीचं ग्राउंड होतं. तिकडे सगळे खेळ खेळले जायचे. म्हणजे अगदी क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, कबड्डी जे कधी खेळले नसतील मुलं तसे पण खेळायचो आम्ही खेळ. पण मग क्रिकेटला जरा जास्त जसं म्हणतो आपण, की आपल्या इकडे क्रिकेटला सगळ्याच जास्त पसंत करतात. खेळायला पण सगळ्यांना आवडतं. मग अंडरआर्मपासून सुरुवात झाली. आमच्याकडे बॉक्स क्रिकेट खूप चालायचं तेव्हा. कारण मोठमोठे मैदानं नव्हती, छोटी मैदानं होती. मग बॉक्स झाल्यानंतर एक जण कधीतरी आम्हाला म्हणाला, की "फील्डिंग करून बघ, ओव्हर आमची टुर्नामेंट आहे." फील्डिंग करायला जायचो. फील्डिंग करून प्लेयर कधी कमी राहिले तर बॅटिंग पण मिळायची. पण मग आमच्याकडे नंदादीप शाळा म्हणून होती. तिकडे रेग्युलर प्रॅक्टिस करायचे. तेव्हा आमच्या इकडचे फेमस टीम्स होत्या. स्ट्रायकर 11 म्हणून होती. स्प्लेंडिड 11 म्हणून होती. तर आम्ही आपलं जाऊन फक्त पाठी उभं राहून बॉल द्यायचं काम करायचो. बॉल दिल्यानंतर मग ते म्हणायचे, की त्यांना असं वाटायचं, की "अरे, याने एवढी मेहनत केली आहे. तू पण बॅटिंग कर." मग हळू आपण म्हणतो तसं ती सुरुवात झाली. मग ओव्हरआर्म क्रिकेटला सुरुवात केल्यानंतर पहिलं जसं नॉर्मल गोष्ट असते, की आपल्या एरियात खेळायचो. मग एरियात खेळून झाल्यावर जसं याने नाव घेतलं गणेश शिंदेचं. तो मला एकदा घेऊन गेला होता खेळायला आणि आम्ही गेलो होतो वरळीला खेळायला आणि तेव्हा समोर तिकडचीच टीम होती, परळचीच मुलं होती आणि मी तेव्हा खेळत होतो लॉईडच्या टीममधनं. पण मी तेव्हा ओळखत नव्हतो लॉईडला एवढा. लॉईड ओळखायचं मला आणि तिकडे जरा थोडीफार बॅटिंग केली. जिंकलेली, हरलेली मॅच मी जिंकवून दिली. मग त्याच्यानंतर अमृतचा जो प्रवास सुरू झाला, तो जवळ-जवळ 2012 पर्यंत मी अमृतसाठी खेळलो. म्हणजे दोन्ही भाऊ अमृतसाठी जास्तीत जास्त काळ खेळले?
हो. आम्ही साधारण एक 6-7 वर्ष तरी एकत्र आणि ओपनच करायचो. ते सुरुवात करताना जेव्हा आम्ही सुरू केलं, म्हणजे जेव्हा मी ॲक्चुअली अमृतच्या साइडला आलो, म्हणजे नुसतेच अमृतसाठी रिप्रेझेंटेटिव्ह नव्हतो, पण आता टीमचा एक मेंबर झालेलो. तेव्हा जितू परदेशी आमच्याकडे ओपन करायचा त्यावेळेला. मग जितू परदेशीला मी रिप्लेस केलं. मग इव्हेंच्युअली तो पण एक मोठा प्लेयरच आहे. पण त्याच्याऐवजी मला आणि दादाला मग प्रेफरन्स यायला लागला. कारण जसं म्हणतो तसं एक पिरियड असतो, की त्याच्यानंतर आपण एक यंग टॅलेंटला संधी द्यायला मिळाली. मग तसं मी आणि हा बरेच वर्ष त्या ह्याला खेळलो आणि चांगल्या टीमबरोबर खेळलो. चांगल्या मॅचेस झाल्यात. खूप अशा काही गोष्टी आहेत ज्या सांगू शकतो आपण, की ज्याच्यामुळे असं वाटायला लागलं, की क्रिकेट एक असा गेम आहे, की तुम्हाला जितकं वर नेतं तितकं खाली पण आणतं आणि तुम्हाला कळवतो पण, की तुम्हाला किती कुठे इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे. इम्प्रूव्हमेंट या शब्दावर आपण येऊया. कारण सुरुवात वाटते तितकी सोपी नसते. तुम्हाला इम्प्रूव्ह व्हावं लागतं. जसं उल्लेख केला, की अगोदर फिल्डर, मग बॅटिंग येते, काय बॅटिंग मिळाली, बॉलिंग मिळाली. तर एक कंप्लीट पॅकेज तुम्ही कधी बनलात ऋषीदादा? कुठलं वर्ष होतं, की ते तुमच्यावर कॅप्टन डोळे झाकून विश्वास ठेवायचा? अमृतला खेळायच्या आधी मी गोरेगावची एक आर-सी-सी म्हणून टीम होती. मी त्याला खेळायचो आणि आमची डनिल म्हणून एक टीम होती. त्यांच्याबरोबर खूप चांगल्या मॅचेस व्हायच्या. तर गोरेगावातली म्हणजे अशी तू म्हणू शकतोस, की सगळेजण बघायला यायचे. एवढी गर्दी व्हायची त्या मॅचला. आणि एक टुर्नामेंट आमच्या इकडे पठाणवाडी म्हणून आहे मालाडला. आता तिकडे ग्राउंड आता नाहीये. तिकडे बिल्डिंग झालेत खूप. तर तिकडे एक टुर्नामेंट होती आणि आमच्या इकडच्याच गोरेगाव ईस्टच्या एका टीमने सूर्या 11 नाव होतं तेव्हा. त्यांनी एंट्री केली होती आणि आमची डनिलची क्वार्टर फायनल होती. तर तो माझ्याकडे आला. मला बोलला, "ऋषी आपली मॅच आहे." म्हटलं, "ठीक आहे, खेळूया." आणि आम्ही काहीतरी 8 ओव्हरला तेव्हा 8 ओव्हरच्या मॅच व्हायच्या. 8 ओव्हरला आम्ही 47च केला होता. त्यांना 48 करायचा होता. आणि तेव्हा गोरेगावातले सर्वात चांगले खेळणारे खेळाडू डनिलमध्ये होते. आणि त्यांनी 3 ओव्हरला 33 रन लावले. म्हणजे आम्ही मॅचच्या बाहेर. म्हणजे संपली. म्हणजे आता आमचं असं होतं, की आता घरी जायचंय. 5वी ओव्हर मी टाकली त्याच्यामध्ये मी 1 रन देऊन 4 विकेट घेतल्या. परत माझ्या एका मित्राने ओव्हर टाकल्यानंतर परत मी 7वी ओव्हर टाकली. मी त्याच्यामध्ये पण परत 2 रन देऊन 3 विकेट घेतल्या. म्हणजे मी त्यांची स्थिती अशी केली होती, की लास्ट ओव्हरला त्यांना जिंकायला 4च रन हवे होते. पण त्यांच्या विकेट 9 गेल्या होत्या. शेवटचे 2च राहिले होते. आणि आमच्या बॉलरने त्याची विकेट काढली. आम्ही जिंकलो. मग त्या दिवशीपासून असं झालं, की अरे ऋषी बॉलिंग पण करू शकतो. म्हणजे बॅटिंग तर करायचंच. कारण नॉर्मली आपल्या इकडे कसं आहे, की वेगवान गोलंदाजी करायची. कारण तेव्हा तसंच होतं. कारण आपण टीव्हीवर पण जरी बघितलं तरी वेस्ट इंडिजचा अख्खा काळ होता, की वेगवान स्टंप उडवायचं. बस हेच एक ध्येय असायचं. पण नंतर मला कळायला लागलं, की नुसतं वेगात टाकून काही होत नाही. तुमच्याकडे काहीतरी व्हेरिएशन पाहिजे. मग मी लेग ब्रेक शिकलो. मग त्या लेग ब्रेकचा फायदा मला त्या टुर्नामेंटला खूप झाला होता. आणि मग तेव्हापासून मी रेग्युलर म्हणजे अमृतला पण मी खेळल्यानंतर सर्कलची पहिली ओव्हर किंवा दुसरी मी टाकायचो. तिकडनं तो प्रवास ऑलराउंडर म्हणून सुरू झाला. आजकाल सुद्धा क्रिकेटपटूंना ते कळत नाही, की त्यांच्यामध्ये अजून किती विशिष्ट गुण आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतंय, की तुम्ही खूप चांगलं उदाहरण दिलं, की तुमच्यातला बॉलर तुम्ही शोधला. जेव्हा संधी आली त्या संधीला युटिलाइज केलं. जर तसं नसतं, तर मग आज ऋषीदादा बॉलिंग टाकताना पाहायला मिळालं नसतं. म्हणू शकतोस तसं. पण कसं असतं ना, की जसं तू म्हणालास, की तुम्हाला कळलं पाहिजे, की तुमच्याकडे काय गुण आहेत आणि ते कुठे वापरायचे किंवा कारण आम्ही जेव्हा गोलंदाजी करायला सुरुवात केली, तर तू म्हणशील तर राहुलमध्ये भरत लोहार आणि अमित गोलतकर ओपनला यायचे. मॅचलेसमध्ये शंतनू गायचोर आणि उमेश मांजरेकर यायचे किंवा मायकल यायचा. त्याच्यानंतर बंड्या बॉईज म्हणशील तर भरत वाघेला, मंदार गरुडे यायचे. तर त्याचप्रमाणे प्रेसीमध्ये माझ्या मते तेव्हा सूरज भंडारी होता, अमोल म्हात्रे होता. म्हणजे तुला चांगली बॉलिंग केलीस तर गोष्ट वेगळी. नाहीतर तुझी टीम पहिल्या ओव्हरलाच मॅचच्या बाहेर जाणार आहे. मग ती एक जिम्मेदारी होती. पण त्यामुळे मी त्या बाबा गोष्टी ती करू शकतो की नाही करू शकत. त्यामुळे ते तुम्हाला पण माहीत पाहिजे. पण सर्वात महत्त्वाचं मला असं वाटतं, की तुम्हाला स्वतःवर विश्वास हवा. सेल्फ बिलीफ. योगेश दादा तुमची आवडती इनिंग म्हणजे तुम्हाला स्पेशली आवडते पूर्ण कारकिर्दीतली, की ती मला परत-परत पाहावीशी वाटते? आवडती इनिंग अशा बऱ्याच आहेत. पण सांगायचं झालं तर सुरुवातीलाच म्हणजे आता तसं 2-3 असे आहेत जिथे घाटला गाव आहे, जिथे मला आवडती इनिंग आहे किंवा घनसोलीची आता म्हणजे ही इनिंग आहे. पण सर्वात चांगली इनिंग म्हणजे मी नुकताच क्रिकेट खेळायला लागलो होतो आणि पहिली अपॉर्च्युनिटी मिळालेली हाशिवऱ्याला आम्हाला एक क्वार्टर फायनल खेळायला जायचं होतं. तर तेव्हा मी लॉईडमधनं म्हणजे लॉईड म्हणजे राजू साटम जेव्हा जे सगळे तेव्हा आमचे मॅनेजर म्हणून होते अमृतला. तर मग आम्ही तेव्हा खेळायला गेलेलो आणि आमची पहिलीच मॅच सकाळची आम्ही 8 वाजता पोहोचलो. 8:30ला राहुल बरोबर क्वार्टर फायनल होती आमची. आणि राहुल म्हणजे तेव्हा सांगायची गरज नाही. एक नावाजलेली टीम तिथे एकदम
पहिल्यापासून 11व्या प्लेअरपर्यंत सगळे डायमंडच म्हणजे त्याच्यामध्ये सगळे. तर त्याच्यामुळे ते खेळायला जेव्हा आले, तर तसा त्यांच्यासमोर खेळायचं म्हणजे ही मोठी गोष्ट होती आणि आमची टीम म्हणजे नेहमीप्रमाणे आमची अमृतची होती आणि काही पोरं आमची शिवाजी पार्कमधली होती त्यांची होती. त्या मिक्स अशी आम्ही खेळायला गेलेलो. आणि आम्हाला ते लोकांनी पहिली बॅटिंग करून आम्हाला त्यावेळेला त्यांनी काहीतरी 6 ओव्हरमध्ये 64 मारला होता. आणि सांगायची गोष्ट म्हणजे त्यांचा स्कोर 5व्या ओव्हरलाच 63 झालेला. दादाने शेवटच्या ओव्हर मेडन टाकलेली आणि त्यावर 3 विकेट काढलेल्या. त्याच्यामुळे ती एक आठवण आहे. त्यावेळेला जेव्हा आम्ही चेस करायला आलो, तर आम्ही 3.5 ओव्हरमध्ये 64 चेस केला होता. त्याच्यामुळे थोडं म्हणतात ना, की सुनील इंदुलकर किंवा करुणाकरन कोटिया किंवा महेश मकवाना म्हणजे त्यांना आपण बॅटिंग करतोय, त्यांना म्हणजे आपण खेळतोय. कारण त्यावेळेला टाकणारे सगळे असे फास्ट नव्हते. हो. जास्त स्पिनवाले होते. म्हणजे हलका स्पिन, मोठा स्पिन म्हणजे सगळे क्वालिटीज होत्या त्यांच्याकडे. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर खेळताना आणि पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या टीममध्ये खेळतोय आणि आपली बॅटिंग झाली. मॅन ऑफ द मॅच मिळते आपल्याला. तर तो असा एक म्हणतात ना, एक टर्निंग पॉइंट होता, की तुम्हाला एक स्टेबिलिटी मिळते, की आता नाही आपण या लेव्हलला खेळू शकतोय. तर एक ती इनिंग मला खूप अशी म्हणजे म्हणतात ना, आठवणीची इनिंग आहे, जिथे आपल्याला असं वाटतं, की नाही आता हा क्षेत्र जर आपण खेळायची इच्छा धरली, तर आपण खेळू शकतो. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स आपण योगेश दादांचा ऐकला. पण असं कधी घडलंय, की 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार द्यावे लागले कुठल्या स्पर्धेमध्ये? कारण तुमच्या दोघांचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिलाय. असं खूप रेअरली मला तरी आठवत नाही असं झालंय. पण परफॉर्मन्स खरं म्हणशील तर आता लोकं मला खूप ओळखतात. म्हणजे ऋषी वैद्य नाव खूप लोकांना माहिती आहे क्रिकेटमध्ये. पण त्याच्या मागे जर बघशील तर याचा खूप मोठा हात आहे. कारण तो माझ्याबरोबर जसा योगेश बोलला, की मी हलका बॉल असून दे, जड बॉल असून दे, रबर बॉल असून दे, डे क्रिकेट असून दे, नाईट क्रिकेट असून दे, आम्ही दोघंच ओपनला जायचो. आता ह्याचा गेम जो आहे तो पूर्ण वेगळा आहे. याचा गेम जो आहे तो असा आहे, की तो व्हीमध्ये खेळतो. म्हणजे जिकडे चेंडू टाकाल तिकडे तो बॅटिंग करेल. आणि माझा गेम असा आहे मी आडव्या बाटेने खेळणार आहे. मला आडवे, रिव्हर्स हे स्ट्रोक्स मी खेळायचो. त्यामुळे बॉलरला काय व्हायचं, की प्रॉब्लेम्स निर्माण व्हायचे, की आता ऋषीला बॉलिंग टाकायची आहे तर अशी टाकावी लागेल आणि योगेशला टाकायची आहे तर अशी टाकावी लागेल. त्याचा फायदा आम्हाला व्हायचा, की सर्कलमध्ये योगेश पण खूप चांगली बॅटिंग करायचा आणि मी पण करायचो. त्यामुळे आमचा सर्कलमध्येच आम्ही स्कोर 2 ओव्हरमध्ये 30-35 लावून मोकळे व्हायचो. त्यामुळे माझं जेवढं नाव झालं त्याच्या मागे जर कोणाचा हात असेल तर तो योगेशचा खूप मोठा हात आहे. पण आपण जसं म्हणतो ना, की हळू त्याने कामाला जास्त महत्त्व दिलं. तो कामाच्या इकडे जास्त गेला कारण त्याला तो बिझी असायचा आणि बाहेर तेव्हा तो असा एक पॅच होता, की प्रोफेशनल, नॉन प्रोफेशनल आपल्या इकडे सुरू झालं होतं. त्यामुळे आमच्या मॅचेस सगळ्या रायगड, पनवेल, उरण, अलिबाग असं जावं लागायचं. मग त्याला ते जमत नव्हतं. म्हणून मग हळू त्याने क्रिकेट कमी केलं. नाहीतर जेवढं माझं नाव आहे तेवढंच त्याचं नाव झालं असतं. त्यामुळे असं कधी आलं नाही, की आम्हाला दोघांना मिळून कधी असं वाटून दिलंय. पण आम्ही भरपूर ट्रॉफ्या एकत्र खूप कमवलेल्या आहेत. काही संघांची मी नावं घेईन. त्या संघाची क्वालिटी काय होती ते तुम्ही मला सांगायचंय. तर मॅचलेस 11. आह! मॅचलेस, स्टार स्टडेड. असं बघितलं की असे म्हणजे त्यावेळेला जेव्हा श्यामबाई त्यांचे मेन हे होते आणि श्याम बागळे म्हणतात त्यांना. आणि श्यामबाई जेव्हा यायचे किंवा त्याच्या त्या गाडीतनं जेव्हा का तेव्हा ते गाडीनेच सगळ्या दूर ट्रॅव्हल करायचे आणि ते जेव्हा असे टीममधनं प्लेयर उतरायचे ना, तर असं वाटायचं की एकदम म्हणजे असं ना एकदम असे सगळे एकदम स्टार स्टडेड म्हणजे असे मोठ्या लेव्हलचे लोकं आहेत. एकदम ब्रँडेड कपडे त्यावेळेला म्हणजे आपण म्हणतो ना, का आपण बघतो तसं आपण व्हिज्युअलाइज करतो. तर असं बघून त्यांना असं वाटायचं की हां, आता ही टीम आली म्हणजे म्हणजे असं एक सेट ऑफ पब्लिक आलं की ज्यांच्याकडे एकदम असे अप टू डेट एकदम एकदम असं की मॅचलेस आलेली आहे. राहुल 11. राहुल 11 म्हणजे आपण म्हणतो ना, की अभ्यासू प्लेयर्स तसे. कारण जसं योगेश बोलला, की मॅचलेस वॉज अ रॉयल टीम. राहुल वॉज एक्झॅक्टली ऑपोझिट. त्यांचे तू प्लेयर्स बघशील तर सगळे चप्पल, स्लीपर, फॉर्मल पॅन्ट, फॉर्मल शर्ट असे घालून यायचे. शूज कॅरी करायचे. पण येताना सगळे ते असे येतील, की तू लांबनं बघितलं तर तुला कळणार पण नाही, की हा राहुल 11चा प्लेयर आहे. पण जेव्हा ग्राउंडवर ते परफॉर्म करायचे, तेव्हा इट वॉज ॲब्सोल्युटली जसं म्हणतात ना, की बघत बसावं. प्रत्येकाचा परफॉर्मन्स. बॉलरचं काम करणार, बॅट्समनचं काम करणार. चंद्रा तर होताच सगळ्यांना सांभाळायला आणि इट वॉज लाइक अ टीम एफर्ट. तर त्यामुळे ते बघणं इट वॉज व्हेरी म्हणजे वेगळीच मजा होती ते बघण्याचं. ट्रेसी. ट्रेसी म्हणजे त्यावेळेस सगळे नावाजलेले खेळाडूंमधली एक टीम होती ती. आणि बघायला गेलं तर एकदम काय म्हणतात, क्रिकेटमध्ये घुसून खेळणारे, समोरच्यांना स्लेजिंग करणारे, म्हणजे समोरची टीम जोपर्यंत समोरचा प्लेयर किंवा बॅट्समन जो समोर ग्राउंडवर आलाय, जेव्हा ते ते बॉलिंग करतायत,
तर ते स्लेजिंग असं करून तुम्हाला खेळवतील की तुम्हाला असं वाटलं पाहिजे की एकतर मी क्रिकेट सोडून द्यावं जर मला परफॉर्मन्स होत नसेल आणि जर तुम्हाला खरंच चांगलं खेळायचं असेल तर त्या टीमबरोबर खेळावं कारण स्लेजिंग एवढं होणार आहे की जर तुम्ही परफॉर्मन्स चांगला केला तर तुम्ही ते उत्तर देऊ शकता की तुम्ही या क्षेत्रात चांगले खेळू शकता. बरोबर. बंड्या बॉईज अर्थात राजेंद्र 11. वाईज खुदकुरू प्लेयर सगळे म्हणजे आणि सगळे आपापले रोल सगळ्यांना माहीत होते. खूप चांगले क्रिकेट खेळायचे ते. त्यांचा एक तो संच असा होता, की परफॉर्मन्स सगळेच जण द्यायचे आणि जास्त करून तुझे तेव्हा त्यांच्याकडे प्लेयर जे होते ते वसई किंवा नालासोपारा किंवा नायगाव इकडचे प्लेयर खूप होते आणि जम्बो-बिम्बो त्यांच्यात खेळायचा. जम्बोला तर देव मानायचे. त्यामुळे त्यांची टीम पण एकदम म्हणजे म्हणतो ना, की म्हणजे ऑफकोर्स कुठली पण टीम घे, कोणासमोरही जिंकणं सोपं असं नव्हतंच. म्हणजे तुला प्रत्येक विजयासाठी लढत ही द्यावीच लागायची. तेव्हा तुला विजय प्राप्त व्हायचा. सो इट वॉज जसं म्हणतात ना, की एक्साइटिंग टू प्ले विथ देम असं होतं. बालप्रकाश. बऱ्यापैकी अशी टीम एकदम टाइमपासवाली टीम. म्हणजे टाइमपास म्हणजे दिसायला असे आले की एकदम सगळ्यांचे चेहरे हसू आणि सगळे खेळताना म्हणजे आधी भेटणार, गप्पा मारणार नाही असं एक तेव्हा काळ होता की अशी टीम समोरच्या आल्या की ग्राउंडवर जेव्हा आले की तेव्हा एक असं लाईन असायची, की समोरचा व्यक्ती आणि आपल्या व्यक्तीमध्ये डिस्टन्स असायचा, की तो त्या टीमचा आहे, मी या टीमचा आहे आणि मग ते थोडं डिस्टन्स असायचं. पण आता जेव्हा आम्ही बाहेरपासला जायचो, बाहेर तेव्हा सगळे गप्पा-बिप्पा मारा, खेळ म्हणजे बोलण्या आधी पण, नंतर पण. एकदम जॉली टीम होती. मस्त होती. अमृत 11. अमृत इलेव्हन म्हणजे आमची परिवार बोलू शकतोस तू. कारण मी जवळ-जवळ 12 वर्ष त्यांच्याबरोबर एकत्र खेळलो. त्यामुळे प्रत्येक प्लेयरला आतून बाहेरून सगळीकडनं आम्ही ओळखायचो एकमेकाला आणि प्रत्येकाला काहीही सांगण्याची गरज लागायची नाही. म्हणजे तसं आता समजा टॉस झाला आणि आमची फील्डिंग आली, तर प्रत्येकाला माहिती आहे त्याला कुठे जाऊन उभं राहायचंय. बॉलर कोण असणार आहे. बॅटिंग आली, प्रत्येकाला माहिती आहे की माझा नंबर काय आहे, कुठे जायचंय, काय करायचंय. त्यामुळे आपण म्हणलो ना, की घड्याळाचे काटे कसे एका नंतर एक व्यवस्थित तुला वेळ दाखवत जातात. तसं ते अमृत इलेव्हनचं झालं होतं, की ग्राउंडवर गेल्यावर प्रत्येकाला माहिती आहे काय करायचंय. जिंकलो तरी आनंद आहे, हरलो तरी आनंद आहे. म्हणजे आमच्या टीममध्ये असं कधी झालं नाहीये, की हरल्यानंतर खूप भांडाभांडी झाली आहे, ओरडाओरडी झाली आहे, असं काहीच नसायचं. मॅच जशी झाली, सगळे आपापल्या बाईकवर बसायचे. ते घरी चला, उद्या बघू काय, असं होतं. त्यामुळे आणि राजू साटम होता, लॉईड होता, सोनू होता. त्याच्या आईच्या नावावरती ती होती अमृत इलेव्हन. त्यामुळे पैशाचा प्रश्न नव्हता, कारण सोनू कुठेही एंट्री सांगा तो टाकायला तयार असायचा. आणि लॉईड आपलं पूर्ण काय म्हणतात ते डोकं वापरायचं आणि कोण प्लेयर पाहिजे, कसं करायचं हे सगळं त्यामुळे त्यांची मेहनत आणि त्याचं जे फळ आहे ते अमृत इलेव्हनला मिळालं. केमिस्ट्री स्ट्रॉंग होती अमृत 11. ट्रॅव्हलिंग खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही मुंबईतच क्रिकेट खेळायचे अमृत 11साठी की मुंबईच्या बाहेर सुद्धा प्रवास? त्या काळी मुंबईच्या बाहेर मी कमी जायचो. जायचो असं नाही कसं काम ॲडजस्ट करून जसं सुट्टी मिळायची तर मी जायचो टूरला. 2-3 टूर म्हणजे गुजरात भरपूर खेळायचो. कारण जसं सीझन संपायला आला आपला एप्रिल महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये मुंबईचा सीझन संपायचा त्यावेळेला. साधारण मिड मे आला की तोपर्यंत मुंबईचा सीझन संपायचा आणि मग आम्ही गुजरातकडे जायचो. मग एव्हरी वीकेंडला आमचं गुजरातला असायचे. म्हणजे तिकडे मी बघायला गेलात तर 2-3 असे ठराविक होता. वलसाड एक होतं, नवसारी होतं. हे म्हणजे ठराविक. इकडे आपले पॅकर पण असे नेहमीचे चांगले ओळखीचे मित्र होते. आशिष काला म्हणून होते. तर मग तिकडे तिकडे नेहमी आपली हे व्हायची. आणि पंढरपूरला एकदा आम्ही टूर केलेली ती म्हणजे एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. कारण टूर करता आताचं टूर करायचा हा वेगळा प्रवास आहे. कारण सगळेच विमानाने आणि ह्याने प्रवास करतात. त्यावेळेला लॉईडमुळे आम्ही प्रवास करायचो तेव्हा आम्ही लगेजच्या डब्यात जायचो. आणि लगेजच्या डब्यामध्ये जेमतेम तुम्हाला माहिती आहे लगेजमध्ये जागा किती असते. त्याच्यामध्ये 15-15, 16-16 जण बसायचो. आणि तसे आम्ही अर्धा-अर्धा म्हणजे जवळ-जवळ अर्धा दिवस ट्रॅव्हल करून मग आम्ही डेस्टिनेशनला पोहोचायचो म्हणजे जिथे मॅच आहे. तर असं करकमला आम्ही जाताना एक वेळेला जवळ-जवळ 8-9 तास आम्ही 15-16 जण त्या लगेजच्या डब्यात असे एकमेकाला दाटीवाटीला बसून प्रवास करून तिथे गेलो. तिथे खेळलो. फायनल मारली आणि येताना पहाटे 3 वाजता आम्हाला तिकडनं जेव्हा यायचं होतं, तेव्हा जागा असं काय तुमच्यासाठी सोडणाऱ्या ट्रेन-बिन नव्हत्या. तुम्हाला जी ट्रेन येईल त्याच्यामध्येच तुम्हाला बसायला लागायचं. आम्ही साधारणतः 3-3:30ला पहाटे रेल्वे स्टेशनला गेलो तर तो बोलला, की आता मास्तर बोलले, की आता एकच ट्रेन येते ती चेन्नईवरनं येते आणि त्याच्यातनंच तुम्हाला जर पाहिजे तर मिळेल जायला. कारण सगळे कसे दुसरे कामाला जायचं असेल. ट्रेन आली तर ट्रेन फुल पॅक. कारण शेवटी सगळे झोपून आणि सगळे झोपलेले आतमध्ये. त्या ट्रेनमध्ये आम्ही म्हणजे सगळे लॉईडमुळे कारण लॉईड तेव्हा आम्ही सगळे लॉईडबरोबर असायचो. तर लॉईडने सगळ्यांना म्हणजे आतमध्ये नेऊन जसं होईल तसं करून म्हणजे सगळे कुठे खाली बसलेत, कुठे इथे
आणि तसा प्रवास करून आम्ही क्रिकेट परत यायचो क्रिकेट खेळून. म्हणजे तो काळ खूप वेगळा होता. पण काय म्हणतात आणि मजा पण असायची कारण सगळे एकत्र असायचे. त्यामुळे टाईमपास पण व्हायचा. प्रत्येक काळाची एक वेगळीच मजा आहे आणि मला पण असं देखील वाटते, की अजून पुन्हा एकदा मागे जावं आणि मागचं माझं क्रिकेट असेल किंवा मागच्या आठवणी ताजा कराव्यात. पे स्केल हा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. मिळालेलं मानधन. आजकाल क्रिकेटपटूंना लाखो रुपये मिळत आहेत, हजारो रुपये मिळत आहेत स्पर्धा खेळण्याचे, प्रत्येक दिवसाचे. तर त्या काळचा पे स्केल काय होता? तेव्हा असं पेसकेल असं काय नव्हतं. मॅच जिंका आणि पैसे मिळवा. त्यामुळे समोर आमच्या मोटिव्हेशन असायचे, की जर तुला पैसे हवेत, मग तुला जिंकणं जरुरी आहे. जिंकल्याशिवाय तुला पैसे मिळणार नाहीये. कारण तेव्हा असा काही हारू-जितू हा प्रकारच नव्हता. तेव्हा आम्ही म्हणजे जसं योगेश आता बोलला, की आम्ही गुजरातला जायचो. आम्ही उरणला खेळायचो, आम्ही पनवेलला खेळायचो किंवा अलिबागला जायचो. तर जर तुम्ही हरलात, तर तुम्हाला काही न घेता परत यायचंय. कोणी तुम्हाला काही देणार नाहीये त्याच्यासाठी. त्यामुळे जिंकणं हे सर्वात महत्त्वाचं असायचं आणि त्या काळी असं होतं, की टूरला आम्ही ह्याच्यासाठी जायचो, की टूरला गेलो म्हणजे आम्ही जिंकणारच. हे आम्हाला माहीत होतं, की आम्ही बाहेर चाललोय, तर आम्ही जिंकूनच येणार आणि पेसकेरचं म्हणशील तू, तर लाखाचे टुर्नामेंट्स तेव्हा जस्ट व्हायला सुरुवात झाल्या. नाहीतर तेव्हा 50,000 मोठी टुर्नामेंट एक खूप मोठी टुर्नामेंट झाली. नॉर्मली प्राईज्ड 25-15, 15-10, 10-5 एवढंच असायचं. पण त्याच्यामध्ये पण तू जर लाखाची टुर्नामेंट मारलीस, तर तुला नाही म्हटलं तरी ₹1500 यायचे. पण त्या काळचे ₹1500 त्याला व्हॅल्यू भरपूर होती. कारण तेव्हा पेट्रोल माझ्या मते 37 की ₹38 लिटर होतं. त्यामुळे तो जो फरक आहे, म्हणजे लोकांना जो पैसा आता दिसतोय, तर हो, पैसा भरपूर आलाय. पण तो रेशिओ जो आहे, तो आज पण सेमच आहे. कारण आज तुझं पेट्रोल ₹100-107 लिटर झालं. हो. खाण्याच्या याचा वडापाव आम्ही तेव्हा ₹1 आणि ₹1.5 ला वडापाव खायचो. तो आज वडापाव ₹20-22 ला भेटतो. मग तो जो फरक आहे, पैसा आलाय, पण तुम्हाला खर्चही तसेच वाढले. पण त्यावेळेचं जसं म्हणतो, की मोटिव्हेशन खूप इम्पोर्टंट असतं, की तुमच्या समोर जेव्हा काही ध्येय असतं, तेव्हा तुम्ही ते करण्यासाठी प्रयत्न करता, की नाही मला हे जोपर्यंत मी करणार नाही, तोपर्यंत मला काही मिळणार नाही. आताच्या बाबतीत ते नाहीये. कारण माझ्या जर अकाउंटमध्ये जर पैसे पडतायत, तर मला फक्त माझा परफॉर्मन्स करायचा आहे. मला टीमबद्दल विचार करण्याची गरज नाही. मला ग्राउंडवर जायचंय. मला माझे 30-40 धावा करायचे. रीलसाठी 4-5 सिक्स मारायचे. विषय संपला. म्हणजे तुमचा सांगण्याचा अर्थ असा आहे, की जर माझं फिक्स्ड अमाउंट ठरलेलं आहे, तर माझी खेळण्याची जिद्द कमी होते का? जिद्द कमी होईल असं म्हणत नाहीये मी. पण तुझ्यासमोर काहीतरी करण्याचं जिद्द राहत नाही ना ध्येय. किंवा आपण म्हणतो, की प्रेरणा उरत नाही तुला. प्रेरणा किंवा जिद्द तू जे म्हणतोयस ते कधी आपण हे करतो जेव्हा माहितीये की मी हे केलं तरच हे मला मिळणार किंवा मी असं केलं तरच तसं घडणार आहे. किंवा आपल्या टीमला जिंकवायचंय त्या काळी काय होतं टीम हे सर्वात महत्वाचं. इंडिव्हिज्युअल प्लेयर जात आहे त्या काळी तुला टीमच्या नावाने ओळखलं जायचं. म्हणजे जर भरत लोहार ग्राउंडवर आला तर अख्खी राहुल इलेव्हन आली. श्याम वागळे आलाय म्हणजे पूर्ण मॅचेस झाली. ऋषी वैद्य जर आलाय तर अमृत इलेव्हन आली. मंदार गरुडे आहे, मंड्या बॉईज आहे. म्हणजे एक प्लेअरला बघून कळायचं की कुठली टीम आली. त्यामुळे थोडंसं जर मोटिवेशन जर ठेवलं समोर, तर माझ्या मते अजून क्रिकेटमध्ये ज्याला म्हणतो ना, की तुमचं जे स्किल आहे ते आतून थोडंसं डेव्हलप व्हायला मदत होते. योगेश दादा म्हणजेच ऋषी दादा असं म्हणताय, की आता एका खेळाडूची विशिष्ट ओळख राहिली नाहीये. म्हणजे एक खेळाडू पूर्ण वर्षभर एकाच संघात खेळेल असं नाहीये. बरोबर. तर त्याच्यामुळे कुठेतरी त्याची जी प्रतिभा आहे, ती कमी होत चालली आहे. नाही, प्रतिभा कमी होत नाहीये. कारण आता सध्या जसं बदललंय क्रिकेट, तसं त्यांनी पण बदलून घेतलंय स्वतःला. त्यामुळे त्यांनी तसं जसं गरज आहे त्याप्रमाणे ते लोकं खेळतात. आणि आता सहज सांगायचं झालं म्हणजे कसं आहे, आता प्लेयर विकतो स्वतःला. आता त्याला टीमसाठी गरज नसते. आता पॅकरकडनं मी किती काढू शकतो, ह्याच्यासाठी त्याचं महत्त्व चालू असतं. म्हणजे पॅकरकडनं मला पैसे घ्यायचे आहेत. तर आता मला समजा मला एक्स अमाउंट मिळते, तर अजून डबल करू त्याची एक्सची, तर मी आता त्याच्यासाठी काय करू? मी तो विचार काय करतो, टीमसाठी ठीक आहे. टीम तर खेळेल, जिंकेल कारण त्याची गोष्ट वेगळी आहे. आज सगळे 10 जणांना पैसे मिळालेले. त्यामुळे असं काही नाही की मला आज टीमसाठी जिंकायलाच पाहिजे. पण टीमबरोबर मला स्वतःला कसं विकून अजून माझं व्हॅल्यू कसं वाढवू, ब्रँड व्हॅल्यू कशी वाढवू? कारण आता सोशल मीडिया हेच आहे. तुम्ही स्वतः काहीतरी करा, ब्रँड त्याच्यात तुम्ही स्वतःचं टाका त्याच्यावर, स्वतःची क्रिएट करा आणि स्वतःला विका तिकडे. आणि त्याच्यामुळे हे लोकं आजचा तसा तो त्यांचा तो आता म्हणजे हा काळच तसा आहे, की तुम्ही जोपर्यंत ब्रँडिंग करणार नाही तुम्हाला कोणी विचारणार पण नाही. त्यामुळे असं काही नाहीये, की त्याच्यामुळे काही त्यांच्या स्किलमध्ये प्रॉब्लेम आहे. स्किल आहेतच. पण आता ते लोकं आता तो क्रिकेट खेळाचा हा बदललेला आहे वेग आणि वेग म्हणजे किंवा आपण म्हणू शकतो, की त्याची दिशा बदलली.
तर जी प्रत्येकाला जी दिशा दिसते त्याप्रमाणे ते खेळतायत. कारण आमच्या वेळेला आम्ही बघायचो तर आम्ही प्लेयर लोकांना बघायचो की कसं खेळलं पाहिजे. आता जे लोकं प्लेयर लोकांना बघत नाहीत. आताचे प्लेयर आता बघतात की कोण काय मला देईल आणि मी कसं कोणासाठी काय खेळू. हेच आहे. निश्चित आता कित्येक क्रिकेटपटूंनी फुल टाईम करिअर निवडलेलं आहे या खेळाला. त्याचमुळे ते वाजवी आहे का, की माझं अमाउंट मिळालं पाहिजे किंवा मला वर्षभर माझ्या घराचा उदरनिर्वाह करायचा आहे? ते तर बरोबरच आहे. तसं आता त्यांचं पण काही चूक आहे असं मी म्हणत नाही. पण माझा रोज देणाऱ्यांकडे आहे. घेणाऱ्यांना मी कधीच काही बोलत नाही. कारण जर देणारे नसतील तर घेणाऱ्यांचा संबंधच येत नाही. जसं का आमच्या वेळेस होतं. आम्हाला कोणी हारो-बिटो देत नव्हतं. आम्हाला काय सांगायचं की जिंका आणि पैसे घेऊन जा. म्हणजे ते द्यायला तयार नव्हते. तर आम्ही मागायला पण जायचो नाही. म्हणजे असं नव्हतं की आम्ही मागतोय त्यांच्याकडे ते नाही म्हणतात असा प्रश्नच नव्हता. कारण आम्हाला माहीत होतं देणारे नाहीयेत, पण घ्यायचा प्रश्नच येत नाही. तर जे देणारे आहेत ते जोपर्यंत देत राहणार आहेत, तर घेणारे घेतच राहणार. मग त्यांना एकामेकाला दोष देण्यात काहीच अर्थ नसतो. जसं काय चाललंय, जसं ते योगेश बोलला, की बदल हा परिवर्तन सृष्टी का नियम आहे. बदल घडतच राहणार. तो चांगला घडतोय की वाईट याचाच फक्त क्रिकेटवर त्याचा काय परिणाम होतोय हा विचार लोकांनी करावा. कारण शेवटी क्रिकेट खेळ महत्वाचा आहे. पैसा काय येतो जातो. जसा परेशरावर बोलतो, की पैसे जे आहे ते काय असतं येतात, जातात. ते तर चालूच राहतं. ते चक्र काही संपत नाही. पण क्रिकेटचं त्याच्यामध्ये नुकसान होतंय, की क्रिकेटचा त्याच्यामुळे फायदा होतोय. हा विचार लोकांनी करावा. माझं एवढंच म्हणणं आहे. आतापर्यंत तुम्ही कमवलेलं क्रिकेटच्या खेळातून वैयक्तिक मानधन किती आहे एका दिवसाचं? जास्तीत जास्त म्हणजे? जास्तीत जास्त माझ्या मते JPLला चंदूनेच दिले 30,000. ते पण माझ्या मते 15,000 ठरले होते. पण आम्ही फायनल मारल्यामुळे त्याने आम्हाला ते वाढवून दिलं. त्यामुळे ते ₹30,000 दिले. नाहीतर मानधन देताना असा काही इश्यूच नसायचा. तर जसं मी तुला म्हणतोय, जिंकलो तर पैसा आहे. बरोबर. सिंपल. तुमचं पण? नाही, नाही. मला कधीच मानधन-बिनधन नव्हतं कारण मी इतकं काही मोठं खेळलो नव्हतो. आणि मी महत्वाचं तुम्ही जसं दादा बोलला मी काम ठेवून केलेलं आहे. त्यामुळे मी बँकर आहे बेसिकली. त्याच्यामुळे मी तिकडे करून मी क्रिकेट खेळायचो. त्याच्यामुळे मी मानधन-वानधन कधी असं मागून झालं नाहीये. जे क्रिकेटमधनं मिळालंय. पण हां, एक हे सांगू शकतो, पैसा भरपूर कमवला. म्हणजे मी असं म्हणत नाही. त्याच्यापेक्षा जास्त माणसं कमवली. एक्झॅक्टली. कारण मी सांगू शकतो तर एखाद मिनिटं कारण आता जसे आम्ही माहुलला जातो. माहुल हे आमच्यासाठी असं आहे ना, की दुसरं घर आहे. कारण माहुलमध्ये तुम्ही अख्खा माहुल कोळीवाडा जो आहे ना, तो एक टाईम असा होता, की आम्ही तिकडे जायचो, तर आम्हाला असं कधीच वाटलं नाही, की आम्ही कुठे दुसरीकडे खेळायला फक्त आलोय. तिथली लोकं म्हणजे जसं आम्ही ज्याच्याकडे महत्त्वाचे अमित कोळी आहे. ते त्याचे त्याचे वडील आहेत स्पेशली. आम्ही त्यांच्या घरी असं जायचो म्हणजे आपलं घरच आहे. मग तिकडे जा, त्यांच्याबरोबर गप्पा मारा, खेळ असं म्हणजे त्यांचं एवढं अगत्य असायचं, की असं वाटायचं, की अरे ठीक आहे ना, मग ह्यांच्याकडनं आता जो आपण काय घ्यायचंय? आपण खेळलो हेच भरपूर झालं. अजून काय पाहिजे? आणि त्यांच्या टीम आपण आणि तिकडे कसं असायचं, आपण जेव्हा यायचो ना, ते आपल्यासाठी भेटायला एक दुसरं म्हणजे क्रिकेट व्यतिरिक्त पण तिथे असायचं, एक माणुसकी असायची तिकडे. पण अजून पण आहे इनफॅक्ट. आपण कमी क्रिकेट केलं त्याच्यामुळे तर जाणं कमी झालंय. पण हे असं चांगलं काय-काय कमवलेलं आहे. थोडी जुगलबंदी झाली पाहिजे. तर काही गुण आहेत तुमचे एकमेकांना ठाऊक आहेच. तर ऋषीदादा, योगेशदादांच्या 3 चांगल्या सवयी. पहिली गोष्ट म्हणजे विचार करून खेळतो. दुसरी गोष्ट म्हणजे वेळेवर सगळं त्याला झालेलं आवडतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे टीम. जसं आपण म्हणतो ना, की टीम कम्स फर्स्ट. मग ते त्याचा जॉब पण असला काय आणि क्रिकेट खेळ असला काय. त्याला असं आहे, की सगळ्यांनी जर काम आपलं व्यवस्थित केलं तर टीम विल बेनिफिट. तर त्यामुळे तो त्याचा खूप चांगला गुण आहे. कारण स्वतःबद्दल विचार करणं सगळेच करतात. टीमबद्दल विचार केल्यावर तो एक वेगळा इफेक्ट बाकीच्या लोकांवर पण पडतो. योगेशदादा, ऋषीदादांच्या 3 चांगल्या सवयी. एक तर त्याला सुपर बुद्धी आहे, जी क्रिकेटसाठी गरजेची असते. त्याच्यामुळे मी सांगू शकतो, की तो एकदम हुशार व्यक्तिमत्व आहे. त्याला क्रिकेटचं एक वेगळं असं तो जेव्हा ग्राउंडवर उतरतो, तेव्हा त्याला ऑलरेडी असं माहीत असतं म्हणजे माहीत असायचं जेव्हा आम्ही खेळायचो, की तो अँटिसिपेट बरोबर करायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड आहे. त्याच्यामुळे किंवा सरळ स्पष्ट वक्ता आहे. त्याच्यामुळे सांगताना तो क्लिअर रोल डेडिकेट करायचा, की बाबा तू इथे तू ही ओव्हर टाकायची किंवा आणि दुसरं गोष्ट म्हणजे तो सगळ्या टीमला एकत्र घेऊन डिसिजन घ्यायचा. कधी त्याने असं ग्राउंडवर आल्यावर किंवा
टीम चेंज होत राहते किंवा आपण म्हणतो नवीन प्लेयर येतात, जातात. तेव्हा आपण एक कॅप्टन म्हणून लीड करत असतो. पण तेव्हा तो लीडरशिप स्किलमध्ये तो नेहमी एक असा हे घ्यायचा, की सगळ्यांना सगळ्यांचे विचार घेऊन मग डिसिजन घ्यायचा. त्याचं ठरलेलं असायचं, की काय करायला पाहिजे ॲक्चुअली. पण तो पहिलं विचारायचा, की कसं करायला पाहिजे. आय थिंक तो चांगली क्वालिटी आहे. कारण जेव्हा आपण एक संघभावना असते, जेव्हा आपल्याला पण मताला व्हॅल्यू असते, तर तेव्हा आपल्याला पण एक्सप्रेस करायला चांगलं वाटतं, की नाही जरा आपण पण आपलं एक मत दिलं हरकत नाही किंवा बाबा ह्याला प्लेयरला खाली घे किंवा ह्याला ही ओव्हर दे किंवा हा फिल्डर इकडे लाव. त्याच्यामुळे ती क्वालिटी त्याच्याकडे खूप चांगली आहे. नाव हिअर कम्स कॉन्ट्रोव्हर्शियल क्वेश्चन्स. कारण कॉन्ट्रोव्हर्सी प्रत्येकाला आवडते. त्याचमुळे आता आपण कॉन्ट्रोव्हर्सीकडे वळूया. तर 3 वाईट सवयी योगेश दादांच्या. रिझर्व्ह आहे तो खूप. जास्त लोकांमध्ये मिसळायला त्याला आवडत नाही. त्याच्यानंतर राग पटकन येतो आणि तो व्यक्त पण करतो. म्हणजे असं काही नाही मनात ठेवतो असं नाहीये. राग आला, राग व्यक्त करतो. आणि तिसरी गोष्ट म्हणशील तर खायला खूप आवडतं त्याला. त्यामुळे कसं असतं, की जेव्हा आता खेळायचंय, तेव्हा थोडंसं कंट्रोल करणं जरुरी असतं ना. पण त्याचं तसं नसतं. तो म्हणतो, "नाही खायचं. जेवण कशासाठी आहे? खाण्यासाठी आहे. खेळू नंतर." असं आहे. आता आली रे आली. योगेश दादांची पाळी आली. 3 गोष्टी अशा दादा सांगायला म्हणजे असं माझ्याकडे 3 अशा नाही आहेत. कारण जॉट डाउन करू शकत नाही. 30 आहेत. 30 तर नक्कीच नाही आहेत. एखादी मी सांगू शकतो, की जेव्हा आपण म्हणतो ना, की असा काही क्रुशियल डिसिजन असेल आणि आपण डिस्कस करायला जातो, तर तेव्हा त्याने जर निर्णय घेतलेला असेल ना, तर तो खूप स्टबर्न राहतो त्या गोष्टीवर. म्हणजे ठीक आहे, एका गोष्टीने हे बरोबर आहे, की जेव्हा 11 लोकं कॅप्टन ग्राउंडवर असतील, तर मग डिसिजन घ्यायला प्रॉब्लेम होतो. पण तो कसा आहे, तो एका वेळेला स्टबर्न राहून जातो, की मग तो जर सांगेल ना, हेच करायला पाहिजे, तर मग सगळ्यांना ते फॉलो करायलाच पाहिजे. म्हणजे त्याचं तसं म्हणणं असायचं त्यावेळेला. तर माझ्या मते त्यावेळेला मी जेव्हा असं बॅटिंग-बिटिंगला जायचो, तर माझा आणि त्याचे खूप असे म्हणजे असे बरेचदा आम्ही बॅटिंग करताना आमच्या दोघांमध्ये बरेचसं झालेलं आहे. ग्राउंडवर दिसत नाही. ग्राउंडच्या नंतर पडद्यामागची ज्या गोष्टी आहेत, ज्या मी असं सांगतोय. मी आणि याचा घरी खूप आमच्या गोष्टी व्हायच्या. कारण जेव्हा आम्ही परफॉर्म चांगलं करायचो, तो सगळ्यात चांगलं असायचं, काही बोलत नसायचे. पण जेव्हा परफॉर्मन्स खराब असतो, त्यावेळेला मग आमच्या दोघांमध्ये जरा हे व्हायचं. कधी-कधी मी याला म्हणायचो, "काय फुकट विकेट टाकून गेलास तू." तर मग त्यावेळेला मग तो असा मला म्हणाला, "मी विकेट टाकली, मग तू काय केलंस? तू पण विकेट टाकूनच आलास किंवा तू मॅच काढली नाहीस." तर मग त्यावेळेला जसं आमचं म्हणतो ना, एक थोडं ते एक गोष्ट असायची, की तो ग्राउंडवर ज्या गोष्टी घडतात, त्या आम्ही ग्राउंडच्या बाहेर राहायचो. पण त्यावेळेला व्यक्त करताना जरा एकमेकावर जेव्हा दबाव असायचा त्यावेळेला. म्हणजे डिस्प्यूट्स व्हायच्या. डिस्प्यूट्स असं नाहीये, पण ही चर्चा अशी आहे, की तुम्हाला इम्प्रूव्ह करायला मिळायचं या गोष्टींमुळे. कारण डिस्प्यूट्स म्हणजे काय ग्राउंडवर काय असं डिस्प्यूट्स ग्राउंडवर क्रिकेट असा क्षेत्र आहे, की याला डिस्प्यूट्स भरपूर होऊ शकतात. तुम्ही कसे एक्सप्रेस करता त्याच्यावर या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही कुठे एक्सप्रेस करता. आम्ही दोघं जनरली ग्राउंडवर हरलो, जिंकलो काही असलं तरी आमच्या टीम मीटिंग जसा दादा बोलला, टीम मीटिंग तर कधी व्हायचीच नाही. आम्ही सरळ घरी आपापल्या निघून जायचो. पण मी जेव्हा वेळ असायचा घरी बसायचो, आजची मॅचची तयारी असेल किंवा टूर असेल, मग आम्ही असा विचार करायचो, की हा मग सांगायचा, की तू कुठे चुकलास किंवा माझा खेळायचं कधी माझ्याकडे काही शॉर्टकमिंग्ज असतील, की मला हा शॉट जमत नाहीये किंवा मला हा बरोबर जमत नाही. हा मला सांगायचा, की कसं काय आहे. तर चर्चा व्हायची, डिस्प्यूट नसायचे. जे तुम्हाला चांगलं क्रिकेट सुधारायला मिळायचं आणि इव्हेंच्युअली परफॉर्मन्स पण चांगला व्हायचा. चुकीच्या निर्णयामुळे कधी बोलणं चालणं बंद झालंय? ते तर होतच राहतं. कारण क्रिकेट असो, आयुष्य असो. कारण जसं आपण म्हणतो, की भांडी आहेत तर ती वाजणारच. तर ते सगळ्याच गोष्टीमध्ये सहमती होणं कठीण असतं. पण जास्त आम्ही ताणत नाही. ठीक आहे, 1-2 तास नाही बोललो तरी मग तो काहीतरी बोलेल किंवा मी काहीतरी बोलेन किंवा आम्ही दोघं क्रिकेटची मॅच बघतोय तर लगेच एकदा, "अरे वाह! असा खेळला, तसा खेळला." त्यामुळे ते ठीक आहे, वाद होतात, पण ते काय थोड्या वेळेसाठी. कारण शेवटी कसं आहे, मी त्याला आहे, तो मला आहे. हे त्याला पण माहिती आहे. त्यामुळे जास्त वाद तो वाढवून काय होणार आहे? काहीच त्याचं हे नाही. आणि त्यामुळे वाद होत राहतात. पण ते नसतील तर जसं आपण म्हणतो, की जोपर्यंत तुमच्या जेवणामध्ये मीठ आणि तिखट नसेल तर मजा नाही ना. मिळमिळीत जेवण कोणालाच आवडत नाही. तर योगेश दादांचा एक किस्सा म्हणजेच एक इनिंग जी गेम चेंजिंग राहिली होती. धनसोलीला 2018ला खेळत होतो आणि पहिल्या मॅचला मी मॅन ऑफ द मॅच घेतलं होतं आणि दुसरी मॅच आमची किरण 11 शिरवणे म्हणून होते. माझ्या मते ते सगळे सोनू-बिनू तिकडचीच मुलं खेळत होती. अभय वाघमारे आणि ते सगळे तिकडचेच प्लेयर आहेत. आणि त्यांनी चांगला स्कोर मारला होता. आम्हाला माहिती आहे 76 की 74 चेस करायचा होता. आणि मी, मंग्या म्हणजे मंगेश वैती आणि भाई आम्ही तिघं आउट झालो होतो.
योगेश एकटा उभा होता आणि मॅच बरीपैकी लांब गेली होती. 3 ओव्हरला 48 की 50 हवे होते आम्हाला जिंकायला आणि योगेशने तेव्हा ब्रिलियंट बॅटिंग केली होती. शेवटच्या ओव्हरला माझ्या मते 22 की 24 हवे होते आणि योगेशने 4 सिक्स मारून ती मॅच संपवली होती. योगेशने स्वतःचे 50 पण केले होते. आणि ती मॅच याच्यासाठी इम्पॉर्टंट होती आमच्यासाठी कारण योगेश तसं क्रिकेट आता हळू कमी-कमी करायला लागलेला आहे. योगेश खेळत नव्हता जास्त. तर त्यांचं असं होतं, की आता काय कोण रन करणार आहे? झाला जिंकलो आपण. मग त्यांच्या ॲटिट्यूड, बॉडी लँग्वेजमधनं आपल्याला कळतं ना. तर मी चुकीच्या स्ट्रोकला आउट झालो होतो. तर मला खूप असं होतं, की नाही ही मॅच जिंकली पाहिजे. कारण काय, की सेमीफायनलला आल्यावर अमोलचा पण त्याच्यामध्ये थोडासा फायदा पण आहे. कारण शेवटी पैसा लागलेला आहे, तो वाचला तर खूप मोठी गोष्ट असते. आणि माझं ते पण मनात होतं, की योगेशने आज इनिंग करावी. कारण योगेश स्वतः पण सांगेल, घनसोलीला योगेश कधीच बॅटिंग करत नाही. त्याची कधीच झाली नव्हती. करत नाही असं नाही, पण होत नाही. काही-काही ग्राउंड तसे असतात मैदान. पण त्या दिवशी योगेशने माझ्या मते धर्मेंद्र बॉलिंग टाकला होता लास्ट ओव्हर आणि त्याने जे लागोपाठ 3 सिक्स मारल्यात, आउटस्टँडिंग. म्हणजे ती इनिंग मी कधीच विसरू शकत नाही. मी कधी धावत जात नाही. मी त्या दिवशी ग्राउंडवर म्हणजे दिसतंय ते. मी ग्राउंडवर धावत योगेशला भेटायला गेलेलो. त्यामुळे ती एक संस्मरणीय इनिंग आहे. आणि अशी इनिंग ऋषीदादांची तुमच्या लक्षातली गेम चेंजिंग. गेम चेंजिंग तर म्हणजे आता विजय पावलेला मारलेले सगळ्यांनाच माहिती आहे. ती तर सगळ्यांच्याच आहे. पण एक जेव्हा हे लाईव्ह वाईव्ह नव्हतं, तेव्हा आम्ही शिवाजी पार्कमध्ये खेळत होतो. आणि शिवाजी पार्कमध्ये ऑब्व्हियसली समोर आमची मॅच राहुलबरोबर होती. आणि तेव्हा सांगायची गोष्ट म्हणजे चंद्रा कसं असं प्लेयर बघून फिल्डिंग लावायचा आणि चंद्राची कशी अशी चंद्रकांत शिंदेचं सांगतो ते तेव्हा कॅप्टनशिप करायचे. आणि ते प्लेयरच्या ना असे बाजूला येऊन उभे राहायचे आणि बॉलरबरोबर डिस्कस करायचे. मग आता मी जर दादा असा बॅटिंग करत असेल, तर बॅट्समनच्या बाजूला येऊन असं उभं राहून सांगणार, की हा बॅट्समन ना इकडे बॅटिंग करतो तर ह्याचा हा स्ट्रॉंग पॉईंट आहे. म्हणजे आपल्यालाच सांगायला, की हे तू करतो असं एक त्यांची ती पॉलिसी असेल त्यावेळेला सांगायची. तर त्याने जेव्हा आम्ही खेळत होतो, तर विंड अशी लेग वेस्टवरनं ईस्टनं म्हणजे लेग साईडवरनं ऑफ साईडला जात होती. त्यामुळे लेग साईडला बॉल द्यायला खूप डिफिकल्ट होता. तर त्याच्यामुळे त्यांनी करुणाकरन बॉलिंग करत होते, करुणा कोटी. कोटी. आणि तेव्हा आम्हाला काहीतरी 18 बॉलमध्ये असे काहीतरी 30 की 35 बॉल आणि तिकडे त्यावेळेला हे खूप स्कोर होता. म्हणजे त्यावेळेला 18 बॉलमध्ये 20-22 पण एक डिपेंडेबल स्कोर असायचा. तर त्याने मग चंद्राने येऊन असं सांगितलं करुणाला, की "तू मिड विकेट नको खेळू. मिड विकेटला नको लावू. मिड विकेट आकच ठेव. तू समोर लॉंग आणि लॉंग ऑफला आणि याला रिव्हर्स लाव." कारण हा रिव्हर्स चांगला खेळायचा. आणि याने करुणाकरन कौटिल्यनला पहिलाच बॉल मिड विकेटला 6च्या जवळ एक 3-4 फूट पाठी मारला म्हणजे अगेन्स्ट द विंड. म्हणजे ती मॅच म्हणतात ना, ती मॅच जी गेलेली असते ती अशी एकदम अपसूक आपल्याकडे असे आलेले. कारण ते 6मुळे सगळं हेच चेंज झालं. कारण फिल्डिंग चेंज. त्याच्यामुळे आपण आराम जिंकतो आणि एक दुसरी सांगायची म्हणजे 2 इनिंग आहेत कारण ती मी मिस नाही करू शकत. आणि इव्हेंच्युअली ह्याच्यामध्ये पण टीम समोर राहुलच आहे. फक्त ग्राउंड वेगळं आहे ते माहुल आहे. आणि तेव्हा पहिल्यांदा माहुलला नाईट मॅच झालेली. आणि तेव्हा सिल्वो स्पोर्ट्सचे रमेशभाई आहेत त्यांनी सगळ्यांना 4 टीमना जे 4 टॉपच्या टीम होत्या त्यांना 4 गेला त्यांनी स्वतः तेव्हा पहिल्यांदा सगळे टी-शर्ट स्पॉन्सर केले होते. तर त्यावेळेला मॅच आमच्याकडे आम्ही राहुलवरच खेळतो आणि मॅच आलेली 18-34 आणि आणि नासिर होता जेव्हा आम्हाला आठवतंय आणि समोर मला ते करुणाकरन कोटियनने बॉलिंग केलेली आणि नंतरची ओव्हर माझ्या ते सुनील इंदुलकरने ठेवलेली. आणि करुणाकरन कौटिल्यनला याने 2 सिक्स मारलेल्या, एक समोर मारलेली, एक मिड विकेटला मारलेली आणि नासिरने त्याच्यानंतरची मॅच आणि त्यावेळेला आणि नासिरने शेवट सुनील इंदुरकर एक समोर सिक्स मारले. त्याच्यामुळे मॅच आम्ही आरामात 1-2-3 बॉल ठेवून जिंकलो होतो. ते हे सांगायचं महत्त्व म्हणजे कसं राहुल बरोबर खेळताना ऑब्व्हियसली चांगल्याच टीमसमोर तुम्हाला परफॉर्म करायला चांगलं वाटतं आणि जिंकायला तर जास्तच चांगलं वाटतं. आणि त्याच्यामध्ये दादाने 18-34ची मॅच त्यावेळेला जसं मी सांगितलं, की 18 बॉल 20-22 असले तरी कारण त्यावेळेस बॉल वेगळे होते. ते असे ट्रॅव्हल नाही व्हायचे इझी. आणि त्याच्यातनं दादांनी ती मॅच काढून दिलेली त्याच्यामुळे आनंद एकदम वेगळा होता त्यामुळे. आता आनंद तुमच्या सर्व सवंगड्यांना देऊया. काही सिच्युएशन्स सांगणार आहे आणि त्या सिच्युएशनला अनुसरून कुठला खेळाडू मॅच होतो हे तुम्हाला सांगायचं आहे. सर्वात हुशार खेळाडू, मल्लराव शिंदे, प्रेझेन्स ऑफ माइंड, शांतनु रायचूर, समय सूचक, टाइम पंक्च्युअल, भानुदास पाटील, हँडसम, कमल चावला, कमल चावला, मोटिवेशनल स्पीकर, अजित पुत्रन, फूडी, सतीश धुळे, ट्रॅव्हलर, कृष्णा सातपुते, स्लीपी, सॉरी परत नाव घ्यायला लागेल स्वतः नाही आहे आमच्याबरोबर पण आमचा मित्र सतीश धुळे, डेडिकेटेड, जितू परदेसी, क्विक थिंकर, अविनाश जाधव, फ्रेंड इन नीड, राजू साटम, एनी टाइम अवेलेबल, ऋषिकेश वैद्य, सर्वात खट्याळ, अविनाश यादव, सर्वात विनोदी, सुरेश गडेकर, चांगली गाडी काढणारा,
जम्बो. आणि सर्वात शांत. असं सांगायला गेलं तर भानुदास पाटील. यावत म्हणजे खूप चांगल्या आठवणी तुमच्या ताजा झाल्या असल्या आणि तुम्ही त्या काळात पोहोचला सुद्धा असाल. तर आता आपण या आताच्या क्रिकेटकडे वळूया. त्या क्रिकेटमध्ये आणि या क्रिकेटमध्ये म्हणजे जास्त फरक नाही, 10-20 वर्षांचा फरक आहे. तो बदल तुम्हाला कुठला जाणवतो जो झालाय? बॅट्समनच्या बाबतीत बोलायचं तर ऑफसाईडला खेळणं बंद केलंय. हं. का? मला माहीत नाही. कारण जसं आपण म्हणतो, की तुम्ही चांगले स्ट्रोक्स खेळाल तर तुम्हाला त्याचे रन्स तर मिळणार आहेत. तर का या लोकं म्हणजे असा विचार करतात, की मी ऑफला मारू शकत नाही. कारण जुन्या काळात जर जायचं झालं तर मनोज विचारे होता, योगेश वैद्य आहे. कव्हर्सला इझी सिक्स मारायचे ते लोकं. म्हणजे एवढ्या आरामात सिक्स मारायचे, की आम्हाला पण आश्चर्य वाटायचं, की बॉल एवढा ट्रॅव्हल कसा होतो. स्क्वेअर कट म्हणशील तर नासिर शेख खूप उत्कृष्ट स्क्वेअर कट मारायचा. मनोज विचारे खूप चांगला स्क्वेअर कट मारायचा. शंतनू गायचोर स्क्वेअर कट मारायचा. त्याला 4 रन मिळायचे. समोर लॉंग ऑफला पण 6 मारायची लोकं. पण आताचं क्रिकेट तू बघशील तर असं आहे, की बॅट्समन फक्त आत घुसायचं आणि लेग साइडलाच मारायचं. तर हा कुठेतरी हे बदललं पाहिजे असं मला वाटतं. कारण ग्राउंड तुम्हाला आता तुम्ही सगळेजण ए-बी-डी-व्हिलियर्स करतात. तर ए-बी-डी-व्हिलियर्स त्याला 360 म्हटलं जातं. सगळीकडे मारायचा. तुम्ही पण ते परत त्यांनी चालू करावं असं मला वाटतं. का बंद केलंय ते मला कळत नाहीये. कारण बघायला गेलं तर बॉलर आजकालचे तुम्ही बघाल तर ऑफ बाहेरच तुम्हाला टाकतात. कारण तुम्ही त्यांना लेग साइडलाच मारणार आहे. फिल्डर सगळे ऑफच्या आत आहेत. लेग साइडला 4-4 लावलेत. एक समोर फक्त लॉंग ऑफ लावलाय. तर तुम्हाला पूर्ण ऑफ रिकामं पडलंय. मग त्याचा फायदा का घेत नाही? हे मला पडलेलं कोडं आहे. म्हणजे ठीक आहे आता काय प्रत्येकाचं जसं आपण म्हणतो, की बॅट्समन पण हे शोधत असतो, की मी कुठे कम्फर्टेबल आहे. आता त्यांना असं वाटतं, की आडवा मारला तरच मी कम्फर्टेबल आहे. तर ठीक, पण हे बदललं पाहिजे. आणि बॉलरचं म्हणशील तर जसं मी म्हटलं, की फक्त ऑफसाईडचा वाईड पकडून टाकणं ही बॉलिंग नाहीये. तुमच्याकडे स्किल आहे तर तुम्ही विकेट घेऊ शकता ना आणि विकेट घेतल्यावर आपोआप टीमवर प्रेशर पडायला लागतं. मॅच चेस करत असतील तर विकेट पडल्यावर त्यांना विचार करावा लागतो. सेट करत असतील तर विकेट पडल्यावर त्यांना पण काहीतरी वेगळी नीती करावी लागते, विचार करावा लागतो. तर ते मला माहीत नाही. बॉलरने विकेटसाठी जावं हे माझं प्रामाणिक मत आहे. काही बॉलरची यादी मला ऐकायला आवडेल. म्हणजे जसं आपण बॅटरचा उल्लेख केला, की स्क्वेअर किक कोण चांगला खेळतो, पुल कोण चांगला खेळतो. तसे बॉलर्स यॉर्कर स्पेशलिस्ट, बाउन्सर स्पेशलिस्ट, ऑफ कटर, लेग कटर्स किती नावं घेऊ? जशी तुमची यादी वाढ. लेग ब्रेकमध्ये म्हणशील तर भानुदास पाटील, महेश मकवाना. लेफ्ट आर्ममध्ये म्हणशील तर उल्हास मटकर, भरत मेहर. ऑफ ब्रेक बॉलर म्हणशील तर भरत पतला. त्याच्यानंतर गुरुनाथ वैती, अनिल पतला. त्याच्यानंतर वेगवान गोलंदाज म्हणशील तर सुरेश गडेकर, अजय वांतेकर, करुणाकरन कोटियन. मिक्स बॉलिंग जर करायची आहे सगळ्याच तर भरत लोहार होता, असलम शेख होता. त्यामुळे सुनील इंदुलकर तर आहेच. त्याचं नाव तर आता मी किती वेळा घेऊ असं झालंय. कारण वेगळीच क्वालिटी होती त्यांची, की प्रत्येक टीममध्ये सगळ्या प्रकारचे गोलंदाज होते आणि त्यांच्याबरोबर खेळायचंय तर तुझ्याकडे तेवढं स्किल पाहिजे. योगेश दादा सर्वात लांब लचक षटकार कोणाचा पाहिलास? पण या प्रश्नाला उत्तर देता मी 2 नावं घ्यायला सांगतो. 3 नावं घ्या. एक महेश शेट्टी होता आणि एक सतीश शेट्टी. हे 2 बॉलर जे दादा ते बोलला जसे बॉलर आहेत. हे 2 बॉलर्स त्यावेळेला जे खेळले असतील ना, तर त्याच्यामध्ये सतीश शेट्टीला स्पेशली ज्यांनी बघितलं असेल, एका ॲक्शनमध्ये बाहेर आणि आत घ्यायचे, हे खूप मोठं म्हणजे विलक्षण गुण होता त्यांच्यामध्ये आणि तो बऱ्याच लोकांना या रिस्कमध्ये रिस्कवर टाकलेलं आत-बाहेर करायचं आणि म्हणजे म्हणतात ना इंग्लिशमध्ये इट इज अ जॉय टू वॉच. तर त्यांची नावं घेतल्याशिवाय राहू शकत नाही म्हणून मी 2 नावं ॲड केली. आणि लांबच लांब षटकार मारणारे त्यावेळेला खूप होते. म्हणजे मी असं म्हणत नाही, की जे आज मारतात तेच त्यावेळेला खेळायचे. फक्त बॉलचा फरक होता. आज फक्त लाईव्ह कव्हर होतं. त्यावेळेला फक्त लोकं वैयक्तिक ग्राउंडवर येऊन बघून सांगायचे. तर 6 मारणारे काय एक दादा मारायचा म्हणजे दादाला मी बघितलंय म्हणून मी सांगतो. त्याच्या आधी चांगले खेळणारे असे मी असं म्हणत नाहीये. उमेश मांजरेकर होते किंवा शंतनू गायचूर होते किंवा नासिर चांगला मारायचा. सतीश जुळे लांब मारायचा. सतीश जुळे ते एकदा मिड विकेटला त्या याला मारलेला आहे टिळकनगरच्या ग्राउंडवर. म्हणजे मी सांगतो ग्राउंडवर बघून तर तुम्ही खरंच बघितलं जाऊन तिकडे, की तो बॉल जिथे पडलेला आहे आणि समोर मी नाव घेत नाही बॉलरचं कारण खूप मोठं नाव होतं ते. आम्हाला चांगलं वाटणार नाही नाव घेण्यात. पण त्याने जो खरंच 6 मारलाय, खूप लांब मारलाय. त्याच्यामुळे हे 4-5 जण म्हणजे असे म्हणजे अविनाश जाधव होता. त्याने पण चांगल्या 6 मारल्या. असे बरेच प्लेयर मी खरं नावं कमी पडतील घेण्यात. पण हे एक ज्यांची राहिली आहेत त्यांच्याकडे माफी मागतो. पण त्याच्यामध्ये एक नाव फक्त ॲड कर. विवेक नरवणे उर्फ बॉन. म्हणजे कितीही जण झाले, त्याच्यासारखा लांब सिक्स कोणी मारायचा. म्हणजे मी हा वैयक्तिक बघितलेला आहे
नरदुला टँकला आम्ही खेळत होतो हो. आणि समोर जे रंगशार्द. रंगशारदा जे आहे त्याने या म्हणजे ऑपोजिट एंडमधनं रंगशारदाच्या जवळजवळ 5व्या की 6व्या मजल्यावर मारलाय. म्हणजे जर तुम्ही बघितलात ना ॲट द वे म्हणजे त्या रोडला लागून ती विकेट होती. असं पण नाही सेंटरला खेळतोय. तर तिकडे कोणीतरी जाऊन बघावं नरदुल्लाचं ग्राउंड. कारण नरदुल्ला टँकचं ग्राउंड खरंच खूप मोठं आहे. आणि त्याच्यानंतर त्याने जो 6 मारलाय समोर म्हणजे इट इज लाईक ह्युमंगस 6 बघायला गेलं तर. काही स्पर्धांची मी नावं घेईन जी तुम्ही यादी मला दिलेली आहेत. त्या स्पर्धेमध्ये खेळून कसं वाटलं आणि तो एक्सपिरियन्स कसा होता आपण सांगायचं आहे. अ, गगनगिरी करंडक. अरे, गगनगिरी महाराज करणारा पहिली टुर्नामेंट जी पनवेलला झाली होती. आणि आवड याच्यासाठी आहे की तिकडचे जे ऑर्गनायझर होते ना एकदम शिस्तीचे होते ना कडक. आणि त्याच्यामध्ये आम्ही फायनल मारलेली. आणि इव्हेंच्युअली बघायला गेलं तर तेव्हा म्हणजे म्हणतात ना अमृतचं नाव असं एकदम टॉपला सुरू झालेलं आहे. कारण एक चांगल्या चांगल्या टीमना हरवून अमृत पुढे होते. त्यामुळे ती नेहमीच एक वैयक्तिक याच्यामध्ये पहिली राहील. रसायनी. नाईट टुर्नामेंट मोपाडा. हलका बॉल व्हायची टुर्नामेंट ती. आणि का माहीत नाही, पण तिकडे माझी बॅटिंग आणि आमच्या टीमचा परफॉर्मन्स नेहमीच व्हायचा. आणि दरवर्षी आम्ही ती टुर्नामेंट खेळायला जायचो. पब्लिक पण एवढं यायचं बघायला, की एक वेगळाच अनुभव होता. त्यामुळे व्हेरी गुड टुर्नामेंट. सह्याद्री. अरे, सह्याद्री म्हणजे टिळकनगरची म्हणजे त्यावेळेस आर्के ट्रॉफीला रिप्लेसमेंट म्हणू शकतो ही टुर्नामेंट. पण ती डे व्हायची, नाईट नसायची. आणि त्यावेळेला जे ऑर्गनायझर होते त्यांनी जवळ ऑलमोस्ट त्यांच्यासाठी म्हणजे मुंबई क्रिकेटचे सगळे जवळ प्लेयर क्रिकेट खेळणारे चांगले प्लेयर तिकडे सगळे इकडे यायचे. आणि वसीम जाफर झाला, विनायक माने झाला. तर ते सगळे येऊन तिकडे प्राइज इश्यूला यायचे. म्हणजे ते तुमच्याकडे एक मोटिवेशन असते, की आता आपण जर खेळलो मॅन ऑफ द मॅच जिंकलो, तर तुम्हाला त्यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. तर त्याच्यामुळे ते एक चांगली होती आणि सलग 3 वर्ष तिथे फायनल मारली होती. त्यामुळे अजून जास्त साक्ष आली. RCF. नाईट टुर्नामेंट व्हायची. बिल्डिंगच्या मध्ये व्हायची. खूप छान ग्राउंड होतं. आणि त्याची आठवण अशी आहे, की एकदा मी आणि याने तिकडच्या जेवढ्या सगळ्या ट्रॉफ्या होत्या, म्हणजे बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सीरीज आणि 4 मॅन ऑफ द मॅच. जेवढी सगळी घड्याळं आणि ट्रॉफ्या होत्या, त्या सगळं आम्ही उचलून घेऊन आलो होतो. त्यामुळे ती एक कधी पण न विसरणारी टुर्नामेंट आहे. माहुल. अरे, माहोल तर स्पेशल आहे. तिथे बऱ्याच टुर्नामेंट होतात. बऱ्याच ते जय माताची चषक म्हणून असतो तो खूपच स्पेशल आहे. अजून पण मी खेळलेलो आहे. 2-3 वर्षापूर्वी पण खेळलोय तिकडे आणि चांगला तिथे ते ग्राउंड मला खूप आवडतं आणि मजाही येते तिकडे खेळायला. सुप्रीमो पण ती मिलन सबवेची. अरे, तेव्हा ती सुप्रीमो नव्हती. ती 50,000 तेव्हा त्याचं प्राईज होतं. आणि आम्ही RCC आणि डनिल मिक्स, जसं मी तुला म्हटलं होतं 2 टीम होत्या. आम्ही मिक्स केली होती. आणि आम्ही सेमीफायनल ला बंड्या बॉईजला हरवलं होतं. मॅच आली होती 1 बॉल 1 आणि आमचा बॉलर होता. त्याने ब्रिलियंट बॉल टाकला होता. म्हणजे त्याला जितू नारायण म्हणायचो आम्ही. लेफ्ट आर्म होता. पण त्याच्याकडे चायनामन एवढा क्लासिक होता, की त्याने 11 बॉल चायनामन टाकला नव्हता. चुआ बॅटिंग करत होता. म्हणजे भरत वाघेला लास्ट बॉल 1 पाहिजे आणि त्याने तो चायनामन टाकला. चुआने तो मिस केला. आमच्या कीपरच्या हाताला लागला आणि शॉट थर्डमॅनला गेला. हाच उभा होता. आणि याने बॉल घेतला आणि डायरेक्ट हिट केला. आणि ती आमची पहिली फायनल. तिकडे आम्ही फायनलला पोहोचलो होतो. त्यामुळे ती टुर्नामेंट खूप आम्हाला लक्षात राहिली आहे आणि ती नाईट टुर्नामेंट होती. तर आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, कारण एवढ्या मोठ्या टुर्नामेंटच्या आम्ही फायनलला पोहोचलो होतो. योगेश दादा, तुम्ही आतापर्यंत कुठेच न सांगितलेला किस्सा तुम्हाला सांगायची जर संधी मिळाली तर कोणता सांगाल? असे किस्से भरपूर आहेत, जे मी कधीच जास्त सांगितले मी पॉडकास्ट पण पहिल्यांदाच करतोय. त्यामुळे असं काय जे सांगेन ते पहिल्यांदाच असणार आहे. पण आमचे म्हणजे जे पॅकर होते, पॅकर समोर जे मित्रच होता, सोनू म्हणून होता. त्याच्या नावावर त्याच्या आईच्या नावावर टीम चालायची अमृत 11 म्हणून. तर आम्ही जवळ एक शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवसात 5 टुर्नामेंट खेळलो आम्ही. आणि सकाळी आम्ही वाशीच्या टोल नाक्याला खेळलो. संध्याकाळी इकडेच याच समोरच्या ग्राउंडवर बाळकुमला खेळलो होतो. दुसऱ्या दिवशी पहाटे SPGला खेळलो नेक्स्ट मॉर्निंगला. रात्री रसायनीला खेळलेलो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी येऊन सकाळी आम्ही परत SPGच्या दुसऱ्या ग्राउंडवर मॅच खेळलो. म्हणजे अशा 5 सलग टुर्नामेंट खेळलो होतो. आणि जेव्हा मी इथे याला खेळून गेलेलो बाळकुमला, बाळकुमवरून आम्हाला जायचं होतं नाईट केला रसायनीला. तर रसायनीला जेव्हा आम्ही जात होतो, तर सोनूच्या घरी स्पेशल म्हणजे सोनूचं घर म्हणजे इथेच उमऱ्याला होतं. सोनू आम्हाला सगळ्यांना घरी घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी सगळ्यांना खायला, नाश्ता म्हणजे जेवण जास्त वेळ नव्हतं, कारण आम्ही पहाटे 3-3:30ला मॅच ठेवून त्याच्या घरी आलेलो आणि 5-5:30ला घेऊन परत बाळकुमलाच आम्हाला आठवतं की सेमीफायनल सकाळी बाळकुमला होती. तर
सोनू असा एक व्यक्ती होता, की तो आमच्याबरोबर फिरायचा पण, सगळं एंट्री फीचं, पैशाचं जे काय म्हणजे फायनान्शियली सगळ्या टीमसाठी तो बघायचा. पण त्याच्या तोंडात कधी हे अशी गोष्ट नव्हती, की हे नाही होएगा, वो नहीं होएगा. जे तुम्हाला पाहिजे ते सगळं तुमच्यासाठी तो अरेंज करून ठेवायचा. म्हणजे तो ते कसं करायचा ते त्याला माहीत, कारण तो त्यावेळेला सगळं करायचा. पण ही एक मोठी गोष्ट होती सोनूची आणि त्याला बरोबर ऑब्व्हियसली लॉईड बरोबर त्याच्या असायचं सगळं करायला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे घेऊन जायला यायला तो स्वतःची गाडी घेऊन यायचा. म्हणजे ही मोठी गोष्ट होती, कारण त्यावेळेला गाड्या नव्हत्या. जेव्हा मी तुला 15-20 वर्षापूर्वीचं सांगतोय, की पॅकर लोकं गाडी-बिडी तुम्हाला ते श्वान चौकत नव्हती. तुम्हाला स्वतः रेल्वेनेच प्रवास करायला लागायचा. त्याच्यामुळे हे असलं एक अशा एक जे टुर्नामेंट चालतात, जिथे तुम्हाला खरंच तुम्ही एकदम म्हणजे म्हणतात ना, फिजिकली एकदम तुम्ही थकलेले असता, तर तुम्हाला असे मिळणं खूप चांगली गोष्ट आहे. अशी सुद्धा तुमचे किस्से. भरपूर आहेत. त्याच्यामधला एक किस्सा गुजरातचा आहे. आशिष काला म्हणून माझा मित्र होता. खरं म्हणजे तो आमच्या समोर टीमला खेळायचा. तर तो एक दिवस त्याने मला फोन केला. मला बोलला, की "मुंबई का सब टीम हार गया है और मेरा कल क्वार्टर फाइनल है और तेरे को मेरी टीम में खेलना है." तर मी म्हटलं, की "गुजरात नहीं आ पाऊंगा, बहुत दूर है." त्याने मला विचारलं, "किधर रहता है तू?" म्हटलं, "गोरेगाव." "मेरे को ॲड्रेस भेज." तर मी त्याला तेव्हा एस-एम-एस केला होता ॲड्रेस. एस-एम-एस केल्यावर तो मला बोलला, "रात को 3:30 बजे मैं तेरे को लेने आ रहा हूँ." तर आता मी त्याला मस्करीत घेतलं. म्हटलं, "हां, आजा, आजा, मैं भी आता हूँ." कारण मला गॅरंटी होती, की कोण येतंय? रात्री एवढ्या कोणी येतं काय घ्यायला-बियला आणि ते पण गुजरातवरनं येणार होता तो. म्हटलं, "हां, ये, ये, ये. ठीक आहे." वलसाडला मॅच होती स्टेडियमला. 3:30 वाजता माझा फोन वाजला. मी बघितला आशिष काला. मी जरा गॅलरीत गेलो, बघितलं खालती गाडी उभी आहे. मी बॅग घेतली, सगळं सामान टाकलं. मी आईला आई, बाबा दोघंही उठले. म्हणे, "कुठे चाललाय?" म्हटलं, "गुजरातला चाललोय मॅच खेळायला." म्हटलं, "ही कुठली वेळ आहे?" म्हणे, "नाही, तो घ्यायला आलाय." खालती गेलो, गाडीत बसलो, तिकडे गेलो, क्वार्टर फायनल जिंकलो, सेमीफायनल जिंकलो, फायनल जिंकलो. मी त्याला म्हटलं, "अभी मेरे को वापस जाने का है." त्याने स्वतःची नवीन कोरी सँट्रो होती. त्याचं ना प्लास्टिक पण निघालेलं नव्हतं सीटचं. त्याने तिच्या मित्राला सांगितलं, "ऋषी को वापस छोड़ के आ." तो मला परत गोरेगावला घराच्या खालती सोडून तो गेला. असं कोण करतं? म्हणजे कितीही मोठा माणूस किंवा किती प्लेयर मोठा का ना असो, मला तरी असा अनुभव नव्हता. आणि दुसरा अनुभव म्हणजे अशोक पाटील आहेत. अशोक भाऊ म्हणतो मी त्यांना, डोंबिवलीचे. त्यांची प्रत्येक रतनबुवाला एंट्री असते रोहित 11 म्हणून. मी गावावरून आलो होतो. मी जस्ट घरी 5:30-6 ला पोहोचलो होतो. मला त्यांचा फोन आला. "ऋषी तू येत नाहीये मॅचला." कारण लॉईड आमची टीम गेली होती आणि लॉईडने सांगितलं, की "ऋषी येणार नाहीये, कारण तो बाहेर गेलाय. तो आज सकाळी परत येणार आहे." तर ते बोलले, की "ऋषी तयार राहा, मी गाडी पाठवतोय." मी म्हटलं, "अहो नको अशोक भाऊ, मी खूप थकलोय, मी नाही खेळू शकणार." तो म्हटला, "ठीक आहे, तू फक्त येऊन उभा राहा, मी तुला गाडी पाठवतोय." तेव्हा तरी त्या पोर्शेची एक गाडी होती, मला नाव आता आठवत नाही त्याचं, ती गाडी पाठवलेली. ते मला बोलले, "9:30 वाजता तो खालती तुझ्या घराखालती येईल." 9:30 वाजता तो येऊन उभा, त्याने मला फोन केला, "दादा चला, तुम्हाला बोलवलंय." तर अशी लोकं मला भेटली आहेत आणि हे जे अनुभव आहेत, ते मी कधीच विसरू शकत नाही. कारण क्रिकेट जसं खूप जण म्हणतात, "तुम्ही क्रिकेटमधनं काय कमवलं?" कारण आता मला भरपूर जण प्रश्न विचारतात, "आज एवढा पैसा आहे, तेव्हा एवढा पैसा नव्हता." म्हटलं, "नाही, पैसा नव्हता, पण मी जी माणसं जोडली आहेत, ती मी आज एक जरी फोन केला, तरी ते माझा फोन उचलतात, हेच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे." कारण एकदा क्रिकेट संपल्यावर आपण कशाला कोणाशी नातं ठेवतोय? कारण क्रिकेट, क्रिकेट आहे. प्रोफेशनल लाईफ किंवा तुमचं पर्सनल लाईफ पर्सनल असतं. पण आज पण मी जर त्यांना फोन केला, तर त्यांनी ते फोन उचलतात. म्हणजे यातच सगळं आलं. यंगस्टर चांगलं खेळतायत. आयुष्य खूप चांगलं आहे. क्रिकेट सुद्धा चांगलं आहे. क्रिकेट प्रगती करते. क्रिकेटमध्ये विकास होतोय. तर काय मोटिव्हेशन किंवा काय सांगाल आजच्या तरुणांना? चांगले क्रिकेट खेळतच आहेत, पण तुमच्याकडून नक्कीच काही क्रिकेटचा भाग सोडून थोडंसं सांगतो. ठीक आहे, क्रिकेट सगळं खेळतायत, चांगलं आहे, पैसा मिळतोय, व्हेरी गुड. फक्त त्यांनी त्या पैशाचा व्यवस्थित विनियोग करावा, एवढंच माझं म्हणणं आहे. कारण पैसा जोपर्यंत आहे, तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत कळत नाही. जेव्हा पैसा येत असतो, त्याची किंमत तेव्हा कळते, जेव्हा पैसा येणं बंद होतो. कारण ज्या दिवशी माझी बॅट बंद होईल ना किंवा माझा परफॉर्मन्स जेव्हा पडायला लागतो, तेव्हा मला बोलवणं कमी होतं. तर त्या गोष्टीचा विचार या लोकांनी आत्तापासून करावा, असं मला वाटतं. आता हा प्रत्येकाचा स्वतःचा निर्णय आहे. कारण आपण फक्त त्यांना सांगू शकतो. कसं करायचं, काय करायचं हे त्यांनी ठरवायचं. एके स्पोर्ट्स अँड इव्हेंट ही YouTube कंपनी आता प्रेक्षकांच्या सेवेत येत आहे आणि दर्जेदार मॅचेस तुम्हाला या YouTube वाहिनीवर लाईव्ह पाहायला मिळतील. तर नव्याने आपण जेव्हा लाईव्ह चालू करतो किंवा YouTube चॅनल चालू करतो, एक्स्पेक्टेशन असतात प्रेक्षकांच्या. तर ॲज अ ऑडियन्स तुमचं एक्स्पेक्टेशन काय आहे, की स्पोर्ट्स अँड इव्हेंटच्या YouTube चॅनलने काय प्रेक्षकांना द्यायला हवं? माझ्यामध्ये पहिलं तर AK स्पोर्ट्स इव्हेंट्सला माझ्यातर्फे शुभेच्छा, की ते आता याच्यात पदार्पण करतायत. आणि रिक्वायरमेंट म्हणायलाच गेलात तर
आता जसं एवढं कॉम्पिटिशन झाले, तर तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं पण करायला पाहिजे. आता जे सगळंच करताय तेच जर तुम्ही केलं, तर तुम्ही त्या लाईनमध्ये फक्त उभे राहाल. तुम्ही काय आता सगळंच ॲज म्हणजे तुम्हाला स्वतःला वेगळं पण त्याच्यामध्ये करायचं असेल, तर काहीतरी तुम्ही असं करा, की त्याच्यामध्ये जसं आता कॅमेरा जरा हाय एंड कॅमेराज तुम्हाला आता मला माहिती आहे, त्याला फायनान्स पण तसाच लागतो. मी असं म्हणत नाही, की तुम्ही एकदमच हाय. पण तुम्हाला काहीतरी वेगळं करायला लागेल. ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव वेगळं करू शकाल किंवा तुमची अवेलेबिलिटी तशी पाहिजे, की तुम्ही सगळे इव्हेंट्स कव्हर करताय. तुमच्याकडे तेवढी फॅसिलिटी पाहिजे, टीम मॅनेजमेंट पाहिजे, मॅन मॅनेजमेंट पाहिजे. तर तुम्ही सगळ्या ह्या गोष्टी प्रॉपर जॉट डाउन करून कसं करायचं, कसं काय त्याला दिशा कशी पाहिजे, हे सगळं तुम्ही जॉट डाउन करून करा. आय थिंक सक्सेस वुड बी फॉलोइंग यू. तर त्याच्यामुळे हेच मी सांगू शकतो. सर तुमचं मत? तसं तो बोलला काहीतरी वेगळं. कारण यात जर तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं आहे, तर काहीतरी तुम्हाला एक्स्ट्रा जसं आपण म्हणतो कॉमन किंवा ऑर्डिनरी सगळेच असतात. तो जो एक्स फॅक्टर जेव्हा त्याला लागतो, तेव्हा ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी होतं. त्यामुळे प्रयत्न त्यांनी एवढाच करावा, की जे पण प्रक्षेपण ते करतायत, बॉलला फॉलो करणं खूप इम्पोर्टंट असतं असं मला वाटतं. म्हणजे नो डाउट इट इस नॉट दॅट ईझी कारण शेवटी ते स्किल आहे. पण जर तुम्ही बॉलला व्यवस्थित फॉलो करू शकलात एंडपर्यंत, कारण आजकाल काय होतं, ठीक आहे ग्राउंडच्या रचना तशा असतात. तर त्यामुळे तुम्ही कॅमेरा कुठे लावायचा किंवा कसा लावायचा किंवा कुठल्या कॅमेराने कसं कुठलं टिपायचं, हे काय मी सांगायची गरज नाही, कारण ते त्याच्यामधले मास्टर आहेत. पण जर बॉलला ते फॉलो करू शकले, तर इट विल बी अ ग्रेट हेल्प फॉर देम ऑल्सो. शेवटचं आणि महत्त्वाचं, तुमचा फॅमिली सपोर्ट कसा राहिला? मला म्हणजे फॅमिली सपोर्ट तर तसंही माझ्या काय क्रिकेटचं एवढं घेणं-देणं नव्हतं आधी सुरुवातीला मी सांगितलं. लहानपणात काय मी एवढं क्रिकेट खेळलेलो नाहीये. त्याच्यामुळे मला तसंही घरातनं एवढं काय बंधनं नव्हती, की हे कर किंवा ते कर. कारण अभ्यास करूनच सगळं सांभाळूनच सगळं हे करत होतो. पण सांगायला गेलं तर आमच्या आई-वडिलांकडनं आम्हाला नेहमीच सपोर्ट होता. त्याच्यामुळे कधी डे असू दे, नाईट असू दे आणि त्यांचा आमच्यावर एक विश्वास होता, की हे चाललेत तर क्रिकेट खेळायलाच चाललेत. त्याच्या व्यतिरिक्त काही गरज नाही आणि तो माझ्या मते आय थिंक तो तुम्हाला एक खूप प्लस पॉइंट आहे. जेव्हा तुम्हाला माहिती आहे, की तुमच्या घरच्यांना तुमच्यावर विश्वास आहे आणि तुम्ही पण त्याला बरोबर फॉलो करताय, तर आय थिंक तुम्हाला तो एक सेल्फ मोटिव्हेशन असतं. आणि माझ्या मते जे आत्ताची पण पिढी आहे कारण जसं दादा बोलला कारण आता क्रिकेट खूप पुढे चाललंय, पैसा येत चाललाय. तर माझ्यामध्ये योग्य मार्गदर्शन जर त्यांच्या पॅरेंट्सनी त्यांच्या पोरांना केलं आणि पोरांनी पण तसं ते मार्गदर्शन फॉलो केलं, आय थिंक देज आर गुड फॉर देम. तुमचं पण सेम? कधी पण जसं योगेश बोलला, आमच्या घरी फक्त एक होतं, की अभ्यास करा. पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला जे सांगण्यात आलेली अभ्यास करा आणि मग काही पण करा. तसं आम्ही अभ्यास करायचो आणि क्रिकेट पण खेळायचो. तर त्यांचं असं मत होतं, की क्रिकेट तुम्ही कितीपर्यंत खेळाल? जोपर्यंत तुमचे हातपाय चालतायत. त्याच्यानंतर काय करणार? तर ते आम्हाला पटायचं पण. म्हणून आम्ही अभ्यास पूर्ण करूनच क्रिकेट खेळलो. पण आम्हाला कधीच त्यांनी असं जसं योगेश बोलला, की हे करू नका, क्रिकेट खेळू नका, असे माझे आई-बाबा कधीच बोलले नाहीत. आणि बेसिकली असं होतं, की आमची फॅमिली वेल टू डू होती. म्हणजे असं काही नव्हतं, की काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा लवकर शिक्षण घेऊन नोकरीला लागायचं असं आमच्या वडिलांनी कधीच आम्हाला सांगितलं नाही. तुम्ही तुमचं आयुष्य जगा. फक्त त्यांचं एवढंच म्हणणं होतं, की जे कराल ते चांगलं करा आणि माझं नाव लोकं खराब करणार नाहीत हे तुमच्या हाती आहे. माझं नाव चांगलं राहावं जर तुम्हाला वाटत असेल, जसा तो बोलला, की त्यांचा आमच्यावर विश्वास होता. तर मग आम्हाला तो विश्वास टिकवणं ही आमची जिम्मेदारी होती आणि आम्हाला असं वाटतं, की आत्तापर्यंत तरी आम्ही ते व्यवस्थितरित्या केलेलं आहे, यशस्वीरित्या केलेलं आहे. कसं वाटलं मन मोकळं करून या पॉडकास्टमध्ये? अरे, एकदम सुपर. आय थिंक बऱ्याच काही गोष्टी अशा जुन्या आहेत. परत म्हणतो ना, आपण त्या 15-20 वर्षापूर्वी पाठी गेलो आम्ही आणि म्हणतो जसं आपण म्हणतो, की आपण एक सरळ जात असतो पुढे-पुढे, की पाठचं सगळं विसरायला लागतो. पण या अशा पॉडकास्टमुळे त्या परत सगळ्या आठवणी परत नवीन अशा वाटतात. जसं आता मी 2-3 जे इव्हेंट सांगितले. मला आता त्या हल्लीच झाल्यात, काल परवा. असं झालंय ते एकदम. मस्त पण. पहिलं तर तुला धन्यवाद, की तू एवढे चांगले प्रश्न विचारलेस. कारण त्यामुळे कसं आहे, की जसं बोलला उजळणी झाली आमची पण आणि आमच्या पण थोडं मेंदूला जसं म्हणतात, की ज्या गोष्टी सगळ्या विस्मृतीत गेलेल्या, त्या परत एकदा आम्हाला तू आठवण करून दिल्यास. त्याबद्दल तुझे धन्यवाद आणि एके स्पोर्ट्सचे पण धन्यवाद. खूप चांगली चर्चा झाली आणि खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या सर्व प्रेक्षकांना तुम्ही दिलं. त्याबद्दल तुमचा आभार आहे. तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आजपुरती इतकंच. पुन्हा एकदा भेटूया नव्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.